आज मी मसाला भात बनवणार आहे. कमीत कमी मसाल्याचा वापर करून इथे हे मसाला भात बनवलेले आहे. झटपट होतं आणि तेवढंच चवदारही लागतं. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी कढईमध्ये अर्धा कप पाणी घेतले आहे. आता यामध्ये 2 हिरवी मिरची घालूयात, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, यामध्ये आता थोडंसं कोथिंबीर घालूयात, 2 टोमॅटो घालूयात. तर हे टोमॅटो जास्त आंबट नसतात त्यामुळे 2 टोमॅटो घातलेले आहेत. जर टोमॅटो जास्त आंबट असतील तर एकच घालायचं आणि टोमॅटोला अशा प्रकारे चिरा द्यायचा आहे, म्हणजे उकडल्यानंतर याची साल अगदी सहजरित्या निघते. आता हे सर्व जे उकळून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि हे पूर्णपणे थंड झालं की याचं हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊयात. तर ग्राइंड करण्याआधी टोमॅटोच्या साली काढायचे आहेत. कुकरमध्ये 2 चमचे तेल घेतले आहे. यामध्ये अर्धा चमचा जिरे घालूयात. जिरे चांगलेसे परतून झाले की यामध्ये तमालपत्र घालूयात, 2 लाल सुक्या मिरच्या. थोड्या वेळ आपण हे परतून घेऊयात. आता यामध्ये आपण जे टोमॅटो लसूणचं पेस्ट बनवलेलं आहे ते यामध्ये घालूयात. आता हे 2-3 मिनिटे तेलावर परतून घ्यायचं आहे. या मसाल्याला तेल सुटेपर्यंत, या पेस्टला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाला परतून घ्यायचा आहे. तर आता यामध्ये काही मसाले घालूया. तर इथे मी घातले आहे अर्धा चमचा जिरे पावडर, पाव चमचा धने पावडर, तिखट घालायचं आहे, हळद आणि गरम मसाला. आता हे 2 मिनिटे थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मसाला परतून घ्यायचा आहे. पाणी घातल्यामुळे आपण जे आता मसाले घातलेले आहेत ते करपणार नाहीत. 2-3 मिनिटे परत एकदा तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाला परतून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ घालूयात. तर खिचडी बनवत आपण मसाले भात बनवताना मिठाचा वापर थोडंसं जास्त करायचा आहे. तर इथे मसाल्याला तेल सुटलेलं आहे. तर आता यामध्ये आपण मसुरीची डाळ घालूयात. तर इथे मी अर्धा कप मसुरीची डाळ घेतली आहे आणि पाऊण कप इथे हे तांदूळ घेतलेलं आहे. तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. डाळ आणि तांदूळ 1 मिनिटभर या मसाल्यासोबत परतून घ्यायचं आहे. त्यामुळे मसाले भात अजून जास्त चविष्ट होते. तर यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. परत एकदा हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. आता कुकरचं लीड लावूयात आणि मीडियम फ्लेमवर याला 3 व्हिसल करून घ्यायचे आहेत. तर इथे हे 3 व्हिसल करून घेतलेलं आहे आणि नॅचरली याचं प्रेशर जाऊ द्यायचं आहे. तर अशा प्रकारे इथे हे मस्त असं मसाला भात बनवून झालेला आहे. अगदी कमीत कमी इथे मी हे मसाले वगैरे वापरलेले आहेत. कमी सात्यांचा वापर झालेला आहे आणि अगदी मस्त अशी इथे हे मसाला भात बनवून झालेला आहे. प्लेटमध्ये काढून घेऊयात. कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर हे मस्त झटपट तयार होणारा मसाला भात बनवून बघा. कमीत कमी मसाल्यामध्ये हे बनवून होतं, झटपट होतं आणि चवीलाही एकदम छान लागतं. चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत.